नमस्कार, हरे कृष्णा माझ्या सर्व सोल फॅमिलीला. मी महाराष्ट्रामध्ये वास्तव्याला आहे. मी एक ट्विन सोल आहे. आता तुम्ही विचारणार की हे ट्विन सोल आहे काय? ट्विन सोल म्हणजे दुहेरी ज्योत किंवा युगानुरूप साथी असा होतो, ज्याचा अर्थ असा आहे की हे दोन व्यक्तीमधील एक तीव्र आणि शक्तिशाली आत्मिक संबंध असा आहे. या संकल्पनेनुसार दोन व्यक्ती एकाच आत्म्याचे दोन भाग आहेत, जे एकमेकांना आध्यात्मिक स्तरावर जोडलेले आहेत. या दोन व्यक्तीचा आवरा परस्परांना जोडलेला असतो. या दोन व्यक्तीमध्ये समान आवड, दृष्टिकोन आणि भीती असू शकते. याचा अर्थ असा की जेव्हा ते समान स्वारस्य, दृष्टिकोन आणि भावनिक प्रतिसाद सामायिक करतात, तेव्हा त्यांच्यात समान भीती, शंका आणि असुरक्षितता देखील असते. हे दोन भाग एक आत्मा असल्यामुळे दुहेरी ज्वाला पुन्हा एकमेकाशी जोडण्याची तीव्र इच्छा असते. म्हणून ते आपला दुसरा अर्धा भाग शोधण्यासाठी प्रवासाला निघतात. मित्रांनो, जेव्हा ही दोन फ्लेम्स, ह्याला फ्लेम म्हणतात आत्म्याला, इंग्लिशमध्ये ट्विन फ्लेम जर्नी म्हणतात त्याला, ती कुठे पण भेटू शकतात. ऑनलाईन भेटू शकतात, रस्त्यावर भेटू शकतात, फेसबुकवर, ऑफिसमध्ये, किंवा त्यांचा ट्विन फ्लेम घरात पण असू शकतो. मग त्यांच्यात एनर्जी एक्सचेंज होती. एनर्जी म्हणजे तुम्ही एकमेकाला पाहून, बोलून, भेटून ती एनर्जी एक्सचेंज होती. आणि ते दोघं एकमेकाला कुठे नाही कुठे सोल लेवलवर, आत्मिक लेवलवर ते स्वतःला ओळखतात की मी कुठेतरी पाहिलं आहे किंवा माझा आणि याचा काहीतरी संबंध आहे. त्यांना एक कुठून तरी मनातून जाणवतं की नाही, हे काहीतरी माझं आणि याचं नातं आहे. आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो. यालाच आपण ट्विन फ्लेम जर्नी किंवा शिवशक्तीची यात्रा, राधाकृष्णाची यात्रा आपण याला म्हणू शकतो. ट्विन फ्लेम जर्नीमध्ये शिवशक्ती यात्रा म्हणजे एक शिव स्वरूपात असतं, म्हणजेच त्याला आपण डिवाईन मस्क्युलाईन म्हणतो. आणि एक शक्ती स्वरूपात असतं, त्याला आपण डिवाईन फॅमिनाईन म्हणतो. ही एनर्जी आहे मित्रांनो. हे काही जेंडर किंवा एक बॉडीचा विषय नाही आहे, हे एनर्जी आहे. मग ती एनर्जी जी आहे, मेल बॉडीमध्ये शक्ती असू शकते, फेमिनाईन एनर्जी असेल, फिमेल बॉडीमध्ये मस्क्युलाईन एनर्जी असेल. तर या जेंडरचा विषय नाही. किंवा दोन्ही पण बॉडीमध्ये, मेल बॉडीमध्ये पण शिवशक्ती जे आहेत ते सेम जेंडरचे पण असू शकतात, फिमेल, मेल. त्याचं असं नाही की असं पर्टिक्युलर असं नसतं की ते वेगवेगळे आहे, असं स्पेसिफिक नसतं. जे ट्विन फ्लेम असतात त्यांनी परमेश्वराच्या समोर एक सोल कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो की जी फॅमिनाईन एनर्जी आहे तिने भक्ती साधना करून तिची स्पिरिच्युअल यात्रा पूर्ण करायची. म्हणजेच आपण त्याला म्हणू की भक्तीने आणि स्पिरिच्युअल वर्क करायचं तिने. आणि जे मस्क्युलाईन एनर्जी असते त्याने पूर्ण कार्मिक म्हणजे कर्मयोग करायचा, एकाने भक्तियोग करायचा आणि त्यांचा जन्म ते जे आहे तो पूर्णपणे करायचा आणि मोक्ष ह्याच जन्मात प्राप्त करायचा. याला म्हणतात ट्विन फ्लेम जर्नी. थँक्यू. धन्यवाद.